नमस्कार. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रश्न असतो की मी बी-एड तर करणार, पण नेमका अभ्यासक्रम आणि विषय कसे निवडावे? कारण चुकीचा विषय निवडला तर भविष्यात शिक्षक भरतीवेळी अडचण येऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बी-एड प्रवेशाच्या अभ्यासक्रम निवडीबाबत पूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. तुम्हाला मेथड कोणते घ्यायचे, मीडियम कोणते घ्यायचे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची मेथड म्हणजे अध्यापन पद्धती निवडणे. ही निवड तुमच्या पदवीच्या म्हणजे ग्रॅज्युएशनच्या विषयावर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केले आहे तेच विषय तुम्ही बी-एडला घ्यायचे आहेत. जर का तुमचं सायन्समधून ग्रॅज्युएशन झाले असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा सायन्सचे इतर कोणतेही सब्जेक्टमधून तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही विज्ञान आणि गणित ह्या 2 मेथड बी-एडला घेऊ शकता. जर का तुमचं आर्ट्समधून ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ज्या भाषेत पदवी घेतली म्हणजे शेवटच्या वर्षाला जो तुमचा विषय होता मराठी, इंग्रजी, हिंदी त्यापैकी एक आणि समाजशास्त्र, इतिहास किंवा भूगोल यापैकी एक विषय निवडू शकता. कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत ते अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयाची निवड करू शकतात. ते मराठी, गणित, इंग्लिश यासारखे विषयसुद्धा घेऊ शकतात. काही मुलांचे इंजिनिअरिंग झालेले असतं आणि त्यांना नंतर बी-एड करायचं असतं. तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंगची कोणतीही तुमची फील्ड असेल तरी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बी-एड करताना मॅथ्स आणि सायन्स या 2 मेथड तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कृषी म्हणजेच ॲग्रिकल्चरचे जे पदवीधारक असतात त्यांना बी-एड करायचं आहे तर ते सुद्धा सायन्स आणि मॅथ्स हे 2 विषय घेऊ शकतात. त्याचबरोबर ते भूगोल हा विषयसुद्धा मेथड म्हणून घेऊ शकतात. लक्षात ठेवा तुमचे ज्या विषयामधून ग्रॅज्युएशन झाले आहे तेच विषय तुम्ही बी-एडला घ्यायचे आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना कोणतीच अडचण येणार नाही. आता माध्यम कोणतं घ्यायचं, मराठी किंवा इंग्लिश? आमचं ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झालं म्हणजे आमचे सायन्स होतं म्हणून आमचं इंग्लिशमध्ये झालं आता आम्ही मराठी मीडियम घेऊ शकतो का बी-एडला? तर हो, तुम्ही मराठी मीडियम बी-एडला घेऊ शकता. जर तुम्हाला कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला ELCT ही परीक्षा देऊन इंग्रजी माध्यम निवडणे गरजेचे आहे. हे तुम्ही जेव्हा बी-एडची CET एक्झामचा फॉर्म भरता तेव्हाच तुम्हाला हा ऑप्शन दिला जातो. पण जर तुमचे लक्ष जिल्हा परिषद किंवा मराठी शाळा असतील तर तुम्ही मराठीच निवडावे. 2 वर्षाचा अभ्यासक्रम. या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षामध्ये तुम्ही बालपण, शिक्षणशास्त्र आणि अध्यापन पद्धती शिकता. दुसऱ्या वर्षात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे इंटर्नशिप. यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन तुम्हाला इंटर्नशिप करायची असते. तिथे तुम्हाला लेसन प्लॅन हे घ्यायचे असतात. बी-एड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कुठे शिक्षक म्हणून काम करू शकता. बी-एड पूर्ण झाल्यानंतर जर का तुम्हाला 6 ते 8ला शिकवायचे असेल तर तुम्हाला TET किंवा CTET पास करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही 6 ते 8साठी कोणत्याही झेडपीच्या किंवा मराठी माध्यमाच्या किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये काम करू शकता. जर का तुम्हाला 9वी ते 12वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीला शिकवायचे आहे तर तुम्ही बी-एड झाल्यानंतर TET परीक्षा देऊन त्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्टर करून तुम्ही तिथे शिक्षक म्हणून काम करू शकता. त्यानंतर ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे ते कुठे टीचर म्हणून काम करू शकतात. तर त्यांनी सायन्स किंवा मॅथ्स या 2 मेथड घेतल्या असतील बी-एडला तर ते 9वी ते 10वीसाठी एलिजिबल असतात टीचर म्हणून. जर का त्यांनी ॲग्रिकल्चर हीच मेथड घेतली असेल बी-एडला तर महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा तांत्रिक शाळांमध्ये 9वी आणि 10वीसाठी ॲग्रिकल्चर हा एक स्वतंत्र विषय असतो. अशा शाळांमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. ज्यांचे इंजिनिअरिंग झाले आहे आणि त्यांनी बी-एड केलं आहे तर ते सायन्समध्येच इंजिनिअरिंग येतं म्हणून तुम्ही सायन्स आणि मॅथ्स 9वी 10वीसाठी तुम्ही टीचर म्हणून काम करू शकता. अजून जर का तुम्हाला प्रश्न पडले असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कळवा. पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असेल. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना शिक्षक व्हायचे आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.